शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस पिकावर पहिली फवारणी कधी करावी, कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा आणि कोणते विद्राव्य खत द्यावे हे अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, कापूस लागवडीनंतर साधारण 25 ते 30 दिवसाच्या आत पहिली फवारणी करणे गरजेचे असते. कारण या टप्प्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि थ्रिप्स या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. याच वेळी कापूस पिकाची शाकीय वाढ, पातेधारणा चांगली व्हावी आणि पांढऱ्या मुळांची वाढण्यासाठी फवारणी करणे गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो, कीटकनाशकाचा विचार केला तर इमिडॅक्लोप्रिड 17.8% किंवा थायोमिथॅक्झम 25% हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचे कीटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. इतर कोणत्याही कंपनीचे सेम घटक असलेले कीटकनाशक त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट पाहिलं तर बायर कंपनीचे कॉन्फिडॉर, ज्यामध्ये इमिडॅक्लोप्रिड हा घटक आहे, या कीटकनाशकाचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर प्रति 15 लिटर पंपासाठी 10 मिली करू शकता. किंवा धनुका कंपनीचे अरेवा, ज्यामध्ये थायोमिथॅक्झम हा घटक आहे, याचा वापर तुम्हाला करायचा असेल तर प्रति 15 लिटर पंपासाठी 4 ग्राम करू शकता. शेतकरी मित्रांनो, कॉन्फिडॉर किंवा अरेवा या दोन्हीपैकी तुम्ही एका कीटकनाशकाचा वापर तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये करायचा आहे. मित्रांनो, जेव्हा आपण पहिली फवारणी करणार आहोत त्यामध्ये टॉनिक किंवा विद्राव्य खतांचा वापर केला पाहिजे, जेणेकरून कापूस पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये बायोविटा एक्स या नावाचे टॉनिक उपलब्ध आहे, ज्यामध्ये 70हून अधिक खनिजे आहेत, जे की कापूस पिकाच्या वाढीसाठी तसेच माती सुपीक बनवण्यासाठी फायदेशीर असतात. तुम्हाला जर या टॉनिकचा वापर करायचा असेल तर प्रति 15 लिटर पंपसाठी 30 मिली असा वापर तुम्हाला करायचा आहे. किंवा त्याचबरोबर मार्केटमध्ये विद्राव्य खत पाहिले तर 19-19-19 हे खत उपलब्ध आहे. हे विद्राव्य खत संतुलित पोषण देणारे खत आहे. याचा मुख्य उपयोग पिकांची वाढ चांगली होण्यासाठी केला जातो. याचा वापर तुम्हाला प्रति 15 लिटर पंपसाठी 75 ग्राम असा करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जर पहिले कॉम्बिनेशन पाहिले तर कॉन्फिडॉर 10 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी प्लस 19-19-19 75 ग्राम किंवा बायोविटा एक्स 30 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी. आणि दुसरे कॉम्बिनेशन पाहिले तर अरेवा 4 ग्राम प्रति 15 लिटर पंपसाठी प्लस 19-19-19 75 ग्राम किंवा बायोविटा एक्स 30 मिली प्रति 15 लिटर पंपसाठी. शेतकरी मित्रांनो, तुम्ही वरील कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा वापर तुमच्या कापूस पिकामध्ये केला तर तुमच्या कापूस पिकामध्ये नक्कीच चांगला रिझल्ट दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती कापसाच्या पहिल्या फवारणीविषयी माहिती. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये व्हिडिओ हा शेअर करा आणि तुम्ही दरवर्षी कापसाच्या फवारणीसाठी कोणत्या कीटकनाशकाचा व टॉनिकचा वापर करता खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.